महादेवांच्या तिसऱ्या डोळ्यातून जो प्रकट होतो तो काळभैरवाचा अवतार। कालभैरव हे भगवान शंकरांचे एक उग्र आणि रौद्र रूप आहे। काळ म्हणजे वेळेवर नियंत्रण ठेवणारे व वाईट शक्तींचा नाश करणारे असे हे काळभैरवाचे रूप आहे, जे महादेव म्हणजे शंकरांच्या तिसऱ्या डोळ्यातून निर्माण झाले आहे। त्यांच्या रागाचा एक अवतार हा काळभैरवाचा अवतार आहे। तर काळभैरव या शब्दातच त्याचा अर्थ लपलेला आहे। काळ म्हणजे वेळ, तर वेळेवर नियंत्रण ठेवणारे, आणि भैरव म्हणजे भयानक, जी भयानक वेळ आहे ती टळून लावण्यासाठी, भयानक संकट हे टळून लावण्यासाठी काळभैरव हा अवतार आहे। व या अवताराचे, ह्या कालभैरव अष्टकाचे जे पठण करतं ते येणाऱ्या कोणत्याही निर्गुण संकटावरती मात करतं। काळभैरव यांना काशीचे कोतवाल म्हणूनही ओळखले जातात, कारण आजही शास्त्र पुराणानुसार जातं की आजही काशीमध्ये काळभैरव हे काशी या क्षेत्राचे रक्षण करत असतात, म्हणूनच कोतवाल हा शब्द त्यांना संबोधित केला आहे। कालभैरव हे महादेवांचे एक शक्तिशाली रूप मानले जाते, ज्याचा जन्म हा भगवान शंकरांच्या क्रोधातून निर्माण झाला आहे। शिवाने ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक कापल्यानंतर काळभैरव या देवाचा अवतार निर्माण झाला असे शास्त्र पुराण सांगते। हा अवतार निर्माण झाल्यानंतर अहंकार आणि अज्ञान यांचा तो नाश करण्यासाठी संबोधित केला जातो। थोडक्यात कालभैरव ही शिवाची ती रौद्र शक्ती आहे, जी वाईट शक्तींचा नाश करते, काळावर नियंत्रण ठेवते व भक्तांचे संरक्षण